महायुतीने आता विधानसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे। 20 ऑगस्टला महायुती विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील मॅरेथॉन बैठकीत प्रचाराची दिशा सुद्धा ठरली। 20 ऑगस्ट पासून राज्यात विभागनिहाय सभा आणि मेळावे पार पडणार आहेत। आपण ही बातमी पाहतोय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री उशिरापर्यंत बैठकी सुरू होत्या आणि या बैठकींमध्ये खरंतर प्रचाराची दिशा ठरली आणि त्याच अनुषंगाने 20 तारखेपासून आता महायुती विधानसभेच्या प्रचाराला लागेल। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। रिद्धेश, आपण पाहतोय 20 तारखेपासून महायुती आता विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडते। दुसरीकडे महाविकास आघाडीचं सुद्धा जवळपास निश्चित झालेलं दिसतंय। दोन्ही ज्या युत्या आघाड्या आहेत त्या एकत्रितपणे म्हणजे एकाच वेळी खरंतर प्रचाराला सुरुवात करतील असं म्हणूया का? नक्कीच आपण पाहिलं तर अजित पवार यांची नाशिकमध्ये यात्रा सुरू होती आणि ती यात्रा अर्धवट सोडून अजित पवार हे काल मुंबईमध्ये रात्री उशिरा दाखल झाले आणि त्यानंतर वर्षा बंगला निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्रीमध्ये जी महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली। या बैठकीमध्ये जे प्रचाराचा नाळ आहे ते फोडण्यात आलं। 20 ऑगस्ट पासून कोल्हापूरमधून त्याचा जो प्रचार सभा आहे ती सुरू होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं ती समिती स्थापन करण्यात आली, ते समितीचे सदस्य देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या समितीत 10 ऑगस्ट पासून ते 14 ऑगस्टच्या दरम्यान ते संपूर्ण राज्यामध्ये जी मेळावे पार पडणार त्या मेळाव्याचा आढावा देखील घेणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर जे संपूर्ण जे मेळावे आणि सभा पार पडणार आहे त्या सभेतील 7 सभांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित ते मार्गदर्शन करताना देखील आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं एकीकडे महाविकास आघाडी देखील आता त्यांच्या देखील आता जे सभा ते पार पडणार आहे आणि दुसरीकडे महायुतीचे देखील सभा संपूर्ण राज्यामध्ये हे पार पडायला सुरू झाले। एकत्रित महत्त्वाचं म्हणजे पाहिलं की या संपूर्ण या सभेमार्फत ते योजना आहे, जे महायुतीकडून जे योजना राबवले आले ते योजना देखील नागरिकांपर्यंत पोहोचून मतदारांकडे जास्त आपला आकर्षण करण्याचा प्रयत्न या सभेत मार्फत केला जाईल। विक्रांत, अगदी खरं आहे रिद्धेश। खरं तर महायुती आता प्रचाराचा नारळ कधी फोडणार ती तारीख निश्चित झालेली आहे। महाविकास आघाडीचं सुद्धा जवळपास निश्चित झालंय। विधानसभेची निवडणूक ही रंजक होणार आहे हे नक्की।